नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने साऊथ इंडियनच्या मावशीकडून आज ही रेसिपी मी शेअर करणार आहे। त्यांची रेसिपी तुम्हाला माझ्या माध्यमातून शेअर करणार आहे। अगदी चटपटीत मस्त साऊथ इंडियनमध्ये जास्त प्रमाणात लोणचं हे खाल्लं जातं आणि त्यांची चव किंवा त्यांची पद्धत अगदी वेगळी असते आणि झटपट होणारी कोणीही करू शकेल। अगदी पहिल्यांदा करणारे सुद्धा लोणचं परफेक्ट बनवतील। या पद्धतीने लोणचं बनवाल तर 1 वर्ष काय 2 वर्ष सुद्धा टिकेल, अशी ही झटपट आणि मस्त रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी कैरी घेतलेल्या आहेत, छान अशा फोडूनच बाजारातून विकत घेतलेल्या आहेत आणि छान पुसून घ्यायच्या आहेत। अगदी थोडंसं ओलसर अजिबात ठेवायचं नाही। छान कॉटनच्या कपड्याने हे पुसून अशा फोडी घेतलेल्या आहेत। ज्या दिवशी आपण ह्या फोडी आणतो त्याच दिवशी आपल्याला लोणचं बनवायचं आहे, अजिबात याला ठेवायचं नाही। तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे। 1.5 किलो माझे आंब्याचे जे फोडी होत्या त्यासाठी मी इथं अर्धा किलो तेल घेतलेलं आहे। तेल एकदम कडकडीत गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, लसूण आणि आल्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे। पावशेर लसूण, पावशेर आलं आणि लसूण पावशेर घेतलं तरीही चालेल। तर गरम तेलामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। मोहरी, जिरं आणि मेथीचे दाणे छान असे आपल्याला काळपट होऊ द्यायचे आहेत आणि त्याचसोबत लसणाच्या ज्या पाकळ्या असतात अख्ख्या त्या एक 20 ते 25 टाकून द्यायच्या आहेत। तर हे सगळं मिक्स झाल्यावर जिरं आणि मेथीचे दाणे छान भाजून आपल्याला त्याची पावडर ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे। जिरं 100 ग्रॅम घेतलेला आहे। या सगळ्याचं मेजरमेंट किंवा वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। छान कलर येण्यासाठी घरगुती इथं मी लाल तिखटासोबत काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे आणि थोडीशी हळद। 1.5 किलो आंब्यासाठी मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो लाल तिखट टाकलेला आहे। तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता, पण हे अगदी परफेक्ट माझ्या मावशीची ही रेसिपी आहे। तिनं जसं मला सांगितलं साऊथ इंडियनमध्ये खूप छान प्रमाणात लोणचं बनवलं जातं, तर आणि लोणचं अजिबात खराब सुद्धा होत नाही। तेलामध्ये हे सगळे जिन्नस छान मिक्स झालेले आहे। तर इथं मी मोहरीची जी पावडर आहे ती बनवून घेतलेली आहे। मोहरीची डाळ भेटते त्याऐवजी तुम्ही अशी मोहरीची पावडर, मोहरी छान असं भाजून त्याची मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। तर मोहरीची पावडर मी किंवा मोहरी 1.5 किलो आंब्यासाठी अर्धा किलो मोहरी घेतलेली आहे। तर उरलेली जी पावडर आहे ह्या फोडीमध्ये टाकून घेते। तर ते तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। मी ती सकाळी सगळी प्रोसेस करून घेतलेली होती। तेल थंड करायसाठी आपल्याला 6 ते 7 तास तेल थंड व्हायला ठेवायचं आहे। गरम करून थंड करायचं आणि ह्या ज्या फोडीमध्ये उरलेली जी पावडर होती मोहरीची ती टाकून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे। तर 1.5 किलो आंब्यासाठी मी इथं 250 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे वजनी प्रमाण। आणि जर तुम्ही अंदाजाने जर टाकत असाल तर चांगल्या आपल्या भाजीच्या 2 मोठ्या वाट्या टाकायच्या आहेत। लोणचं खराब होते किंवा लोणच्याला बुरशी येते ते होऊ नये म्हणून आपण जी मोहरीची डाळ आहे ती थोडी लोणच्यामध्ये जास्त टाकायची आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं। तेल थंड झाल्यावरच ह्यामध्ये टाकायचं। एकदम थंड करून घ्यायचं, अगदी कोमट सुद्धा नाही चालत लोणच्यासाठी। तर बघा मी सकाळी हे थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं, तर संध्याकाळी 4 ते 5 वाजता हे लोणच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। जे मसाले तेलामध्ये टाकले होते हे सगळे टाकून घेतलेले आहेत। तर अनेक जणांची वेगवेगळी पद्धत असते। काही जण आंब्याच्या फोडींना मीठ हळद टाकून 1 दिवसासाठी ठेवतात, ते पाणी सुटतं। मग तशी पद्धत मी खूपदा करून बघितली होती, पण माझं लोणचं जास्त दिवस टिकलं नाही। तर मी माझ्या मावशींना ही रेसिपी विचारली। त्यांचे लोणचे मी त्यांच्याकडून जास्त प्रमाणात लोणचे आणत असते, जास्त घरी बनवत नसते। तर अशा पद्धतीने मी त्यांची रेसिपी विचारून आज म्हणलं शेअर करावं। तर अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस मिक्स करून आपल्याला हे लोणचं असंच आपल्याला 2 दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे झाकून। तर छान प्रकारे झाकून ठेवून द्यायचं आहे। 2 दिवसानं बघा आपलं लोणचं किती छान मुरलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे। अगदी बघता क्षणी खावंसं वाटतं, एवढं छान मस्त चटपटीत आणि घरगुती पद्धतीनं
अशा पद्धतीची ही लोणच्याची रेसिपी मी आज शेअर केलेली आहे बघा। साऊथ इंडियनमध्ये खूप प्रमाणात भात लोणचं खाल्लं जातं आणि त्यांची लोणच्याची टेस्ट अगदी अप्रतिम असते आणि हे लोणचं 1 काय 2 वर्षसुद्धा खराब होत नाही। एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिक भरणीमध्ये ठेवलं तरीही चालते अशी माझी मावशी म्हणलेली आहे। तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपलं हे चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ह्याचं वजनी प्रमाण पाहिजे असेल तर मी सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन। तुम्ही झटपट अशा पद्धतीने लोणचं बनवू शकता। ही पद्धत नक्की वापरा, 1 काय 2 वर्षसुद्धा टिकेल आणि पहिल्यांदा करणार असेल सुद्धा परफेक्ट रेसिपी होईल ही माझी खात्री आहे। ही लोणच्याची रेसिपी किंवा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। असा झटपट व चटपटीत वेगळ्या पद्धतीचा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।